तर नमस्कार, गुड मॉर्निंग सगळ्यांना. आज आहे आपला डे 4 आणि पहिलं तर तुम्ही आजची डेट चेक करून घ्या. आजची डेट आहे काय रे, 15 तारीख आणि 9:18 झालेत. आज सकाळी गाडी काढली आहे कारण की आता काल माझा गॅप झाला, 14 तारखेला माझा गॅप झाला. थोडं फॅमिली फंक्शन होतं, मग तिकडे जावं लागलं म्हणून आज सकाळी काढली गाडी. गाडीला कोल्ड स्टार्ट केलंय आणि आपला डे 3चा व्लॉग मी लाईव्ह केलाय यूट्यूबवरती. तो पण जाऊन जरूर बघा आणि आपली सिरीज जरूर फॉलो करा. जाऊया आता. गाडीमध्ये सीएनजी आहे, गाडीमध्ये सीएनजी घ्यायची गरज नाहीये. लगेचच आपण गाडी इकडनं काढूया आणि लगेचच ऑनलाईन जाऊया. तर हे बघा, गाडी सीएनजी आहे, फुलच्या थोडी खाली आहे. तर ऑनलाईन जाऊया आपण उबेरवर. बघूया काय ट्रिप लागते का. त्यातल्या त्यात रॅपिडो पण चालू करतोय. ओके, तर पहिली ट्रिप आपल्याला लागली आहे मरीन ड्राईव्हची आहे. रॅपिडोवर भेटले पहिलं बुकिंग आपल्याला. तर कस्टमरला फोन केला होता. कस्टमर येत आहे, ऑन द वे आहे. म्हणजे ऑन द वे इथं IDBIच्या इथनं पिकअप आहे आपल्याला, HDFC सर्कलच्या इथनं. पण मी गाडी थोडी पाठीत लावली कारण सिग्नल आहे ना. तर येत आहेत कस्टमर. मी फोन केला होता, आलं की त्यांना ड्रॉप केल्यानंतर मी तुम्हालाच दाखवतो किती फेअर झालं काय ते. तर हे बघा, फर्स्ट ड्रॉप आपला झालाय डन. मरीन ड्राईव्हला ड्रॉप केलंय कस्टमरला आणि आता आपण चाललोय टुवर्ड्स फोर्टच्या दिशेने जाऊया. हे पण चालू करतो, आपला उबर पण चालू करतो आता. तर टाइम चेक करा, 1:35 आणि मी आता आलोय दादरला. स्वामीनारायण मंदिर आहे ना तिकडे. इकडनं आता एक पिकअप भेटलाय जवळपास 11:30 12:30 2 तासानंतर. आता मला हे लागले, ट्रिप लागली एक्सेलची, मीरा भाईंदरची लागले. कस्टमरला पिक करूया आणि जाऊया. तर सर्वात आधी वेळ बघा तुम्ही किती झाले, 8:06 झालेत संध्याकाळचे. आणि तुम्ही बाहेरचा व्ह्यू बघा. तुम्हाला समजवतो मी. लास्ट मी मीरा भाईंदरची ट्रिप हे केली, कंप्लीट केली. आपल्याला जी दादरवरनं लागली होती मीरा भाईंदरच्या ट्रिपचे आपल्याला 770 रुपीज भेटले. ती एक्सेल होती, पण खूप टाईम खाल्लं त्यांनी माझं. म्हणजे मी 2 वाजता त्यांना पिक केलं होतं, 2ला 10 मिनटं होती. तर मी तेव्हा त्यांना पिक केलं होतं आणि मी ऑलमोस्ट 3:45 वाजता त्यांना ड्रॉप केलं आहे. म्हणजे खूप वेळ झाला, खूप वेळ लागला. ट्रॅफिकनी खूप 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 बँड वाजवली. त्याच्यानंतर मी व्हिडिओ बनवायला माझ्याकडनं राहून गेलं. मी CNG संपायला आली होती गाडीची, तर मी CNG भरायच्या नादात व्हिडिओ बनवायचं नादात राहून गेलं. CNG भरली, त्याच्यानंतर मी लगेच ऑनलाईन आलो. तेव्हा कुठे डोक्यात आलं की व्हिडिओ बनवतो, पण लगेच मला ही बाणेरची ट्रिप लागली. मीरा भाईंदरवरून पुणे बाणेरची ट्रिप लागली. आता ती एक्सेल नव्हती, पण मला मुंबईमध्ये पण काही एवढ्या ट्रिप्स लागत नव्हत्या आणि ही सिडॅनची ट्रिप होती. मी घेतली कारण की मला संध्याकाळच्या ट्रॅफिकमध्ये मुंबईमध्ये सफर नव्हता करायचा. लांब यायला चालेल, जमलं ठीक आहे, लांब यायला जमेल मला, पण ट्रॅफिकमध्ये मला नव्हतं. कारण की नाईटला काम करून करून आहे ना, ते एक ट्रॅफिकचं थोडं हे झालं आहे. तो एक भीती बसली ती ट्रॅफिकची, कारण की सकाळपासून पण मला खूप ट्रॅफिकनी सतवलं. सो आत्ता आपण आलोय पुणे बाणेरला. ह्या ट्रिपनी मला किती दिले, तर टोलचं मी सोडून तुम्हाला सांगतोय, ह्या ट्रिपनी मला दिले काहीतरी, थांबा मी तुम्हाला दाखवतो. हां, ह्या ट्रिपनी मला दिले 2200 रुपये. आणि याच्या अगोदरची तुम्हाला ट्रिप दाखवतो, ती जी मीरा भाईंदरला ट्रिप सोडली ना मी, त्यात पण तुम्हाला अर्निंग दाखवतो, विथ प्रूफ दाखवतो. भाई असं काही लपून ठेवत नाही आहे तुमच्यापासून. हे बघा, 778 मीरा भाईंदरची ह्याच्या अगोदरची जी मी ट्रिप कंप्लीट केली ती. आता बाणेरला आता जातोय, CNG भरतोय गाडीत आणि परत हे बघा फाइंडिंग रिटर्न ट्रिप्स आलंय ना. तर रिटर्न ट्रिप बघूया भेटते का. थांबायला लागेल थोडं. तर CNG आपली भरून झालेली आहे. आता आपण आहोत बाणेरमध्ये आणि 700 रुपयाची CNG भरले. एक 694, पण मी 700 रुपये दिला. आणि इथं CNG महाग आहे, 95 रुपीज किलो आहे. आपल्या इथे 86 आहे. झालं काम, CNG भरून झालं. एक ट्रिप मी आता एक्सेप्ट सुद्धा केली होती बँड्रापूरला कॉम्प्लेक्सची, पण समोरला रायडरने कॅन्सल केली. आणि जवळ पण होतं यार, काय माहिती त्यांचं टायमिंग पुढे पुढे झालंय का काय त्याला माहीत नाही. पण आता बाणेरला थोडा वेळ थांबतोय, मग इकडनं जर काही नाही भेटलं तर पुढे निघेन थोडंसं. तर सर्वात आधी टाइम चेक करा,
दिसतोय का? 12 वाजायला आलेत रात्रीचे. आणि भाई मी सकाळी 9:30चा घरातून निघलो आहे आणि अजून मला आता 12 तासाच्या वर झालेत काम करतोय मी. ठीक आहे. आणि पुण्यावरनं आपल्याला एक एक्सेल राईड लागली होती आपला मुंबईवाला एअरपोर्टची, टर्मिनल 2ची. तर बघा आता त्यांना मी ड्रॉप केलं आहे आणि मी तुम्हाला दाखवतो ट्रिपचे किती भेटलेत. ट्रिपच्या पूर्ण म्हणजे ट्रिपचे, त्यात टोल वगैरे काय नाही. तर एका ट्रिपचे आपल्याला 4,000 रुपये भेटलेत ह्या ड्रॉपचे, जो की मी पुणे बाणेरवरनं घेतला होता. तर आत्ता विषय असा आहे ना की आपल्याला काम करता करता झालेत 12 तासाच्या वर, अराउंड पकडा 14 तास झालेत. बट तुम्ही मला नक्की कॅल्क्युलेट करून सांगा आता मी 14 तासात किती माझी अर्निंग झाली ती. तर आता अंधेरीला बाहेर आलोच होतो, थोड्या वेळच थांबलो, लगेच आपल्याला पनवेलची ट्रिप लागली. चला जाऊया, पनवेलची ट्रिप लागली. इकडनंच पिकअप आहे, 400 मीटरवरनंच पिकअप आहे. जातो पनवेलला. किती ट्रिपचं फेअर झालं ते तुम्हाला दाखवतो पनवेलला गेल्यावर. तर टाईम आता झाला 1:04 झालेत आणि पनवेलची आपली ट्रिप सुद्धा ड्रॉप सुद्धा झालाय कम्प्लीट. आणि हे माझ्या घराच्या खूप जवळ आहे यार, एकदम जवळ आहे. सो आपण आजचा डे आपला करतोय इथंच समाप्त. किती तास काम केलं तर एक बघा, 9:30ला चालू केलं, 9:30 ते 9:30, 12 तास, 13, 14, 15, 15.5 तास आपली आजची शिफ्ट झाली, आजची ड्युटी झाली. आणि अर्निंग किती केले हे मी नाही सांगणार, हे तुम्ही सांगायचं आहे मला. आणि आपलं गाडीची रनिंग ऑलमोस्ट आहे ना, ऑलमोस्ट 100, 160, 200, 260 आणि ते 300, 400, एक 440 किलोमीटर आपली, 440 ते 435 किलोमीटर आपल्या गाडीची आजची रनिंग पण झाली आहे. सो ठीक आहे यार, रनिंग होणार तर तेव्हाच तर भेटणार, इन्कम होणार. काय झालं, किती झालं हे तुम्ही मला सांगायचं आहे, किती अर्निंग झाली हे तुम्ही मला सांगायचं आहे. जरूर जरूर कमेंट करा. आणि आजचा तुम्हाला मी एक्सपेन्स सांगू तर पहिला आपण भरली 580ची CNG, म्हणजे मी अगोदर भरून ठेवली होती ती 580ची भरली होती. त्यानंतर मीरा भाईंदरला भरली 600 रुपयाची. त्यानंतर बाणेरला गेलो, पुणे बाणेरला गेलो, तिथे काय 700 रुपयाची भरली. तर हे झालं आपलं CNGचं कॉस्टिंग. परत 265 रुपये आपलं उबेरची पास ते एक, आणि एक 200 रुपये आपलं गाडीचं मेंटेनन्स, म्हणजे मी डेलीचं मेंटेनन्स काढतो गाडीचं. 200 रुपये ते 200 ते 300 रुपये साईडला ठेवतो. ठीक आहे, ते रोज किती अर्निंग होते त्याच्यावरती असतं. सो 200 ते 300 रुपये आपलं गाडीचं ह्याचे मेंटेनन्ससाठी असतं. ठीक आहे, तर ही झाली आपली इन्व्हेस्टमेंट. आणि अर्निंग किती झाली हे तुम्ही मला सांगायचं आहे, मी नाही सांगत. बाकी सगळे जेवढे ट्रिप्स मी केले आज सगळ्यांचे तुम्हाला फेअर तर दाखवले मी किती आहेत काय आहेत. खूप माही पळापळ पण खूप केली. एक 440 किलोमीटर चालवली आपण गाडी विदिन 15.5 तास. ह्याच्यामध्ये 3 तास आरामाचे पण आहेत, एक राऊंड आपण पकडूया 2.5 ते 3 तास हे आरामाचे पण आहेत त्याच्यात. सो आत्तापुरतं एवढंच ठेवूया, इथं आपली व्हिडिओ समाप्त करूया. भेटूया तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, आणि चॅनलवर जुने असाल अजून सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर करा यार. आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, काय आवडतंय नाही आवडतंय ते कमेंट करा, शेअर करा जास्तीत जास्त व्हिडिओला. राईट सेफ अँड बी सेफ गाईज. टाटा बाय बाय, टेक केअर.